मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आमच्या जिल्ह्याला एक माधव सानप नावाचे SP आले आणि त्यांनी एक गाव एक गणपती हा प्रयोग सुरू केला. तर आमच्यातला इन्स्पेक्टर, आमच्या गावचे इन्स्पेक्टर पण आले की आपल्या गावात पण करायचं आहे. सगळ्यांनी विरोध केला कारण प्रत्येक जातीचा, प्रत्येक गल्लीत 12 बलुतदार, 18 बलुतदार, प्रत्येकाचा वेगळा गणपती असतो. आमच्या गावात 11 गणपती होते. त्याचा एक गणपती करणं म्हणजे खूप कठीण काम होतं. माझे वडील त्यावेळेला गावचे सरपंच होते, मी थोडा पुढारपण करायचो. त्यामुळे मी ते 11 गणपतींचा एक गणपती केला. बाकी आमच्याकडे दरवेळेला गणपतीच्या मिरवणुकीमध्ये म्हणजे काय त्याला स्पष्ट शब्दात सांगायचं, नट्या नाचवायला आणायचे कोल्हापूरवर. ते सगळं बंद झालं, पैसे उडायचे बंद झाले. व्याख्यानं आम्ही आयोजित केली. त्यावेळेला शिवाजीराव भोसले सरांना, विवेक घळसासी असे बरेच चांगले व्याख्याते त्यावेळेला, निर्मल कुमार फडकुले यांना आम्ही आणलं त्या व्याख्यानमालेसाठी. पण खर्च आमचा 25,000 झाला. पैसे आता आमचा जरा साखर सम्राटांचा एरिया आहे त्यामुळे खूप भरपूर पैसे जमा झालेले होते. 75,000 रुपये जमा झालेले, 50,000 रुपये शिल्लक राहिले. तर याचं करायचं काय? त्यावेळेला मी SYला होतो. मी प्रस्ताव ठेवला. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रस्ताव, कोण म्हटलं ॲम्ब्युलन्स आणू, कोण म्हणतात मंदिराचा शिखर बांधू, कोण म्हटलं काय टॉयलेट बांधू, काय काय बरेचसाठी आणायचे आहे. नाही होय करत तो प्रस्ताव मान्य झाला. 50,000 रुपये आम्हाला पुस्तकांसाठी त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं मिळालं. वाघिणीचं दूध आम्हाला मिळालं आणि गणपतीच्या आशीर्वादानं आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1997ला ज्या वेळेला तुमच्या मुंबई 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झाला नाही, त्याला आमच्या छोट्याशा गावात आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. IAS मध्ये आनंद पाटील माझा चुलत भाऊ आहे, तो आता डायरेक्टर बँकिंग, देशाच्या बँकिंगचा डायरेक्टर आहे, तो सिलेक्ट झाला. गेल्या वर्षी मी अमेरिकेला गेलो होतो ट्रेनिंगसाठी आणि 58व्या स्ट्रीटवर इंडियन एम्बॅसीमध्ये अलिशान असं टाइम स्क्वेअरमध्ये सुगंध चौगले, तो इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला. आणि मी IPS मुंबईच्या पश्चिम उपनगराचा ॲडिशनल CP आहे. फक्त गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं शक्य झालं. त्याच्या पाठीमागचं प्रयोजन हे खूप महत्त्वाचं आहे. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलेलो होतो, माझं मराठी माध्यम होतं. अलीकडे बराच विषय झाला, मराठीतनं परीक्षा द्यायची की नाही द्यायची. आम्ही सगळेजण मराठी माध्यमातून परीक्षा दिली. मुलाखतीला सुद्धा मराठी माध्यम होतं. आणि ज्यावेळेला मग म्हणजे पहिल्यांदा ट्रेनमध्ये 23व्या वर्षी लांब पल्ल्याच्या लोकलमध्ये बसलो होतो. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये गावाकडनं ट्रक नाही यायचं किंवा ST नाही यायचं एवढंच आम्हाला माहिती. की आमची परिस्थिती काय होती, ज्यावेळेला हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं नाही त्यावेळेला तिथल्या शेजारच्या असणाऱ्या सर्वंट क्वार्टर्स, म्हणजे वरिष्ठ अधिकारी जे राहतात IAS, IPS, त्यांच्या सर्वंट क्वार्टर्स असतात. त्यावेळेला मी त्या सर्वंट क्वार्टर शोधत होतो. आणि तिथं राहण्यासाठी म्हणजे रात्री झोपायला, दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा आणि झोपायला जागा मिळते का? जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. नुसता अभ्यास केल्यानं तिथल्या आता 2200 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये मी माझ्या कुटुंबासह राहतो, ज्या ठिकाणी मी सर्वंट क्वार्टर शोधत होतो. जे हॉटेल ताज किंवा जे क्लब्स तिथनं पाहायचो बाहेरनं, जिथं चहा पाण्याचा कधी विचार केलेला नव्हता, 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त ते माझी वाट पाहत होते. तर अभ्यासानं शक्य असं मला वाटतं. मी ज्याला इंटरव्ह्यूला गेलेलो होतो, आम्हाला राहण्याची सोय म्हणजे मी ट्रेनमध्ये सांगत होतो की ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा बसलो ज्यावेळेला मला UPSCचा कॉल आला लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये. मला हेही माहीत नव्हतं की वरच्या बर्थवर आपला सीटवर नंबर आला तर खाली आपण दिवसभर बसू शकतो. खाली 2-3 मुली बसलेल्या होत्या, त्यांना विचारून कशाला प्रॉब्लेम क्रिएट करून घ्यायचा म्हणून मी वरतीच बसून राहिलो जवळजवळ 28 तास. कारण इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या मुलांमध्ये जो न्यूनगंडाचा भाग असतो तो थोडाफार माझ्यामध्ये असेल. ज्यावेळेला तिथं महाराष्ट्र सदनमध्ये मी, सुगंध, आनंद सगळे आम्ही पोहोचलो, त्याचा एक तिथं मुलगा होता IIM अहमदाबादमधनं MMS झालेला, BTech IIT मधनं केलेला, अमेरिकेतली नोकरी सोडून परत IASचा अभ्यास करून इंटरव्ह्यूला पोहोचलेला होता. आणि आम्ही अभ्यास करून खेड्यातनं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, आमचं क्वालिफिकेशन आहे BA शिवाजी विद्यापीठ, इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, BMA असेल किंवा LLB असेल, MBA असेल, हे सर्व्हिसमध्ये आल्यानंतर केलेलं आहे. तर माझं तेवढंच क्वालिफिकेशन होतं, मराठी माध्यम. त्यावेळेला महाराष्ट्रातला तो मुलगा इतकं सुंदर, म्हणजे नाव सांगत नाही आता मी मुद्दा म्हणून, तो इंग्लिश बोलायचा, इतकं सुंदर इंग्लिश बोलायचं की ऐकतच बसावंसं वाटायचं. इकॉनॉमिक्सचे त्याचे कन्सेप्ट एवढे चांगले असायचे की तो डिबेट करायचा त्यावेळेला ऐकतच बसावंसं वाटायचं.
त्यावेळेला आमच्यातला आणखी न्यूनगंड आहे तो वाढायचा की बाबा आपली रस्ता तर चुकला नाही, आपण पोलतार झालेलं बरं आहे, IAS IPS आपलं काही स्वप्न नाही आहे. वाघ्या म्हण काय वाघोबा म्हण काय मारणारच खाणारच आहे, त्यामुळे आता परीक्षा पास झालोय मी इंटरव्ह्यू म्हणून या मानसिकतेत आम्ही होतो. म्हणजे 3 दिवस आम्ही टाईची गाठ कशी बांधायची अजूनही मला चांगली बांधता येत नाही, ते शिकत होतो. आणि त्या दिवशी सकाळी म्हणजे MPSC मध्ये अगोदर माहीत असतं की कोणतं पॅनल आहे, कोण आहे. UPSC मध्ये मात्र त्या दिवशी सकाळी तिथे गेल्यानंतर 7 पॅनलपैकी 1 पॅनल सकाळी डिक्लेअर होत असतं. आम्ही सकाळी गेलो धोलपूर हाऊसमध्ये, टाय बांधलेला होता पण नंतर खूप घाम यायला लागला म्हणून टाय काढून टाकला तसंच. आणि हा 3 piece सूटमध्ये BTech MMS झालेला आमचा मित्र तोही होता इंटरव्ह्यूला आमच्याच पॅनलला. म्हणजे त्यावेळेला पॅनल डिक्लेअर झालं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांचं पॅनल, की जे मराठीतनं तेलुगूमध्ये तमिळमध्ये किंवा गुजरातीमध्ये ज्यांची लोकल लँग्वेज मीडियम आहे त्याला चांगले मार्क देत नाहीत असं एक वातावरण होतं. त्यामुळे आम्ही अजून घाबरून गेलो की आता काय व्हायचं आपलं. मग हा माझा मित्र जो महाराष्ट्र सदनमध्ये ज्याची ओळख झाली, BTech MMS झालेला, अमेरिकेतली नोकरी सोडून आलेला, तो 3 piece सूटमध्ये स्मार्ट आलेला गेला इंटरव्ह्यूला आतमध्ये. साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये घाम टायची गाठ सोडत बाहेर आला. ते चेहऱ्यावर कळालं की आम्हाला याचा चांगला झालेला नाही इंटरव्ह्यू. अरे काय फुकट मी आलो म्हणे, परत अमेरिकेत राहिलो असतो 2 वर्ष, माझे 40-50 लाख रुपये सेव्हिंग झाले असते, बोगस इंटरव्ह्यू झाला. म्हटलं याची अशी परिस्थिती तर आपलं काय होणार. आय वॉज नेक्स्ट. मी घाबरत दरवाजा उडून आतमध्ये गेलो. तिथं सिटिंग अरेंजमेंट असं टेबल समोर नसतं, घोड्याच्या नालाच्या आकाराचा टेबल होता आणि काही अंतरावर खुर्ची ठेवलेली होती, म्हणजे नकशिकांत तुम्ही दिसता. आणि कोपऱ्यात एक सायकॉनलिस्ट, माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम बसलेल्या होत्या. त्या कशासाठी, तर पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगायचं. अशी दळबद्री परिस्थिती आमची. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी माझा बायोडाटा पाहिला. विश्वास, you have opted for Marathi medium, why don't you speak in English? No sir, I am not fluent in English, I am from rural background. No Vishwas, you try in broken English. Okay sir, I'll try my best. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, Vishwas, you have been graduated in 1993. These 3 years, what are you doing? मी उत्तर दिलं, सर तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करणार सगळ्यांना प्रश्न, मलाही तोच प्रश्न विचारला. त्यानंतर माझं खरं इंग्रजी सुरू केलं. ते अब्राहम आपल्याकडं IAS ऑफिसर होते, ते तिथं मेंबर होते, त्यांना ते घाशीराम कोतवाल माहीत होतं. म्हटलं वाय विश्वास, यू मस्ट हॅव रेड अबाउट घाशीराम कोतवाल, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. माझं इंग्रजी सुरू झालं. घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर अँड इट वॉज कंट्रोवर्शियल बिकॉज नाना फडणवीस वॉज शोन ॲज बिहाइंड वुमेन पर्सन. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थ पण कळेल. मॅडम म्हटले, मॅडम जरा स्त्री लंपटचं भाषांतर करा. ट्रान्सलेटेड. या पुढं मला माहीत असायचं की माझे पुढचे कोणते प्रश्न येणार. शेवटचा प्रश्न त्यांनी हिंदीमध्ये खूप इंटरेस्टिंग विचारला की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए. तो गोंधळून टाकणारा प्रश्न होता. इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है. बाहेर बसलेले सुगंध आनंद मला दिसले, माझा भूतकाळ मी पाहिला. IAS IPS कलेक्टर SP कमिशनर व्हायला आलोय का, लोकांचे प्रश्न सोडवायला, तेही बोगस बेगडी उत्तर वाटलं असतं. मी माझा आयुष्यातला संघर्ष पाहिला आणि मी सरांना, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथांना परमानंट विचारली, सर एक कविता आहे जी माझ्या आयुष्याचं मिशन मला दाखवते. ती कविता मला वाटते मला या जगात घेऊन आलेली आहे, मी ती कविता म्हणून दाखवू का. त्यांनी परवानगी दिली. खूप छान कविता मॅडमनी मग त्याचं मराठीत भाषांतर केलं. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी जाण्याचं धाडस करू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेअरी, माझे हात पाय भाऊ शरीर सगळं थकून गेलेलं आहे, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. ते एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, दिस इज माय क्वेस्ट. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far, to fight for the right. आपला वाढदिवस साजरा करायचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांनी खरंच स्वप्न पाहिलं आपल्या तरुणांना शिकवली.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, क्यों ही पंख होने से कुछ नहीं होता है, हौसलों से उडान होती है, असं काहीतरी त्यांनी सांगितलं. एक स्वप्न दाखवलं. ते आपला वाढदिवस तिथं साजरा करण्यासाठी आलेले होते. आणि वाढदिवस कुणाबरोबर साजरा करणार होते? जी फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत ना, म्हणजे 12-13 वर्षापर्यंतची अपंग मुलं, विशेषतः पोलिओ झालेली मुलं, त्यांच्याबरोबर ते वाढदिवस साजरा करायला त्या ठिकाणी आलेले होते. आणि येताना त्यांनी काय गिफ्ट आणलेली होती माहिती आहे का? आपल्याला माहित आहे की आपल्या मिसाईलचं सगळं संशोधन, विशेषतः पृथ्वी मिसाईलचं त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. पृथ्वी मिसाईल म्हणजे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं 300 किलोमीटर कारगर रेंज असणार हे मिसाईल. आणि त्या मिसाईलचं आवरण बनवताना त्यांच्या लक्षात आलं की ज्या आवरणासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे ते अत्यंत टणक आहे, टिकाऊ आहे, कणखर आहे, पण त्याचबरोबर अतिशय हलकंही आहे, वजनानं हलकं आहे. त्यामुळे त्यांनी विचार केला की हेच आवरणाचं मटेरियल मी जर जयपूर फूटमध्ये वापरलं तर जी मुलं पोलिओनं अपंग झालेली आहेत त्यांना त्यांच्या स्वप्नातली उडी घ्यायला त्या जयपूर फूटच्या मदतीनं उपयोग होईल का? तो जयपूर फूट ते खास बनवून त्या ठिकाणी प्रवरानगरला त्या मुलांना गिफ्ट देण्यासाठी घेऊन आलेले होते. हे मला वाटतंय मानवतेसह असणारं विज्ञान आहे. इस्रायल सारखा देश अत्यंत ऍडव्हर्स, प्रतिकूल परिस्थितीमध्ये का तगतो? तर त्या देशाचं 3 मिनिटांमध्ये शांततेच्या काळातल्या देशापासून युद्धाच्या काळातल्या देशामध्ये 3 मिनिटांमध्ये रूपांतर होतं. प्रत्येकाला आपली जबाबदारी काय, आपला युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये रोल काय, भूमिका काय हे निश्चितपणे माहीत असतं. आणि खूप छान म्हण आहे जी आम्हाला लागू होत नाही. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. निघालो आणि मेट्रो थिएटर मी पास करत होतो तेवढ्यात मला त्यावेळेचे DGP एन रॉय आणि लगेच त्यावेळेचे CP हसन गफूर साहेबांचा फोन आला की विश्वास रश टू ताजमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या गोळ्यांचे आहे, पण वेपनपेक्षा अधिक महत्त्वाची पोझिशन असते. त्यामुळे सुनीलला म्हटलं की 6व्या मजल्यावर आम्हाला घेऊन चल. मग मी, माझा बॉडीगार्ड आणि सुनील आणि एक वसंत प्रभू नावाचे इंडियन एक्सप्रेसचे फोटोग्राफर, ते मागणं कधी धडपडत आले मला माहीत पण नाही आहे, ते फोटो काढून त्यांना शिव्या घातल्या. ते म्हटले की मला आता इथनं सोडू नका सर, माझा जीव जाईल. आम्ही 6व्या मजल्यावर गेलो त्यांना घेऊन. 6वा मजला मी ॲडिशनल मॅन पॉवर आहे का बघत होतो आणि मृतदेह मी आणायला गेलो असेल तर तो राहुलचा मृतदेह आणायला गेलेलो होतो. राहुलचा युनिफॉर्म जळालेला होता, शरीरही जळालेलं होतं, पण डोळे उघडे होते. बॅरल वरच्या दिशेनं होता आणि ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती. त्याचे डोळे, म्हणजे तरुण मुलगा 21 वर्षाच्या व्यक्तीला मला जाणवतो, त्याचे डोळे मात्र सांगत होते की सर तुमच्या शब्दाला मी जागलो की नाही. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. 55 वर्षाचा एक ASI अंमलदार काठी घेऊन AK-47 धारी कसाबला पकडतो, 5 गोळ्या पोटामध्ये घेतो, तरी आपली पकड ढिली करत नाही. मिरॅकल, हे चमत्कार आहे की नाही? तुकाराम मुंबाळे यांचं नाव. मला माझी पत्नी अनेकदा प्रश्न विचारते की एक पिस्टल घेऊन एक बॉडीगार्डसह 4 अतिरेक्यांची लढाई देण्यासाठी तुम्ही आत्महत्या करायला का गेला? काय होणार होतं त्यातून? तुमचे म्हातारे आई वडील तुम्हाला आठवले नाहीत, छोटी मुलं 2 आहेत ती आठवली नाही, आमचं काय झालं असतं? त्यावेळी मी बऱ्याचदा निरुत्तर होतो, पण मी विचार करतो की मी त्या ठिकाणी का गेलो. मी त्यावेळेला ज्यावेळेला माझे जर लहान मुलं माझी आठवली असती, हात माझे थरथरले असते, मी कुठेतरी लपून बसलो असतो, कदाचित मी माझ्या नजरेतून उतरलो असतो, पण कदाचित 2-3 महिन्यांनी मी आत्महत्या खरोखरच केली असती. खूप छान प्रार्थना आहे. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, and wisdom to know the difference. तहसीलदार
प्रशासनाची जीप घेऊन गावकऱ्यांना सूचना द्यायला येतो की या गावातनं बाहेर पडा, पाणी आता धरणातनं वाढून गावामध्ये शिरणार आहे, तुमच्या जीवाला धोका आहे. सगळे विचार निघून जातात. एक माणूस मात्र जो परमेश्वराचा असीम भक्त असतो, भजनं कीर्तनं सत्यनारायण सगळं वेळोवेळी घालणार, गॅलरीमध्ये वाट पाहत असतो, आता पाऊस कमी होईल, मग पाऊस कमी होईल. त्याची खूप सेवा केलेली आहे. मला काय होणार, शिडी खाली सोडलेली असते, पायलट त्याला खुणावत असतो, तू त्याला माझा देवावर खूप विश्वास आहे, तू निघून जा, मला काय होणार नाही असं खुणवतो. तो हेलिकॉप्टरचा पायलट तिथून निघून जातो. पाणी वाढतं, त्याच्या डोक्यावरनं जातो, तो पाण्यात बुडतो, मरतो, वाहून जातो आणि थेट स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये कुठेही देवासमोर जाऊन देवाला शिव्या घालायला लागतो. देव समोर असतो की हे परमेश्वरा, मी आयुष्यभर तुझी सेवा केली, तुझं भजन कीर्तन सत्यनारायण सगळं वेळोवेळी केलं, तू का मला वाचवलं नाहीस, का आला नाहीस? तर परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे ती जीप, ती होडी, ते हेलिकॉप्टर मीच घेऊन आलेलो होतो, तू मला ओळखला नाही असा तुझा प्रॉब्लेम आहे, तो माझा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक सिग्नल मिळत असतात आणि ते सिग्नल मिळून आम्ही जाग नाही झालो ना, तर एक खूप छान शेर आहे, यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दूसरे कमरे में तुम सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि इसका जवाब तुम्हारा हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. हे संकट वळून तुमच्या घरामध्ये येणार आहे याची चाहूल आहे. या सगळ्या रासाबद्दल मी ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मला गांधीजींच्या विचारांचा आधार मिळतो. 1930 मध्ये यंग इंडियामध्ये बापूजी म्हणजे आजकाल मुलांना समजावून सांगावं लागतं, त्याला 10 गांधीजींच्यावरच्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. त्यावेळेला तो मुन्नाबाई म्हणतो, अरे ओ बापू कौन है? तो सरगीट उत्तर देतो, ओ जो 500 की नोट पे रहता है ना वो बापू है. बोले वो क्या आर्मी में था, पुलिस में था, उसका क्या बॉडी खास था क्या? नो ऐसा कुछ दिखता नहीं, वो ज्यादा कपड़े भी नहीं पहनता था, आर्मी पुलिस में तो लगता नहीं है, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूजींनी या सगळ्या रसाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. देर इज इनफ, ते म्हणतात, देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देर कॅन नेव्हर बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. या जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं जगातलं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव, लालसा किंवा ग्रीड ही पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप सुंदर 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सिन्स ऑफ आवर एज ही सांगितलेली आहेत. कोणती आहेत ती 7 सामाजिक पातकं? सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, तत्वांशिवाय असणारं राजकारण. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. वेल्थ विदाउट वर्क, कष्टांशिवाय मिळणारी संपत्ती. एज्युकेशन और नॉलेज विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं ज्ञान किंवा शिक्षण. रिलिजन किंवा वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही आहे अशा पद्धतीचा धर्म किंवा साधना. आणि शेवटचं खूप महत्त्वाचं आहे, प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सत्सद विवेक बुद्धी नाही आहे असा मिळणारा चेकाळणारा आनंद. माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनंते, हात जोडून वाट वाकडी धरू नका. अलीकडे रेव्ह पार्टीवर, पुण्याला ज्यावेळेला रेव्ह पार्टीवर धाड टाकलेली होती त्यावेळेला पुण्यातले मध्यमवर्गीय गोष्टींचा विरोध करणारे असतात, त्यामुळे मला तिथं खूप चांगला सपोर्ट मिळाला, मला हिरो बनवलं गेलं वगैरे वगैरे. पण रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स म्हणजे हाय रिपिटेटिव्ह ड्रम्सवर असणाऱ्या ज्या बीट्स आहेत, या मॅजिक फील्ड्स
म्हणजे ज्याला LSD, इक्स्टसी. आणि म्युझिक म्हणजे काय, म्हणजे आता तुम्ही माहिती नसेल, माझ्या स्वतःच्या फिगर्स नाही आहेत, CBI बुलेटिनमधले मी तुम्हाला फिगर्स सांगतोय. हा ड्रग्सचा जो व्यवसाय होतो तो गोल्डन ट्रायंगल आणि गोल्डन क्रिसेंट यामध्ये होत असतो. साऊथ एशियामधला ड्रग्सचा ट्रेड, आणि तो भारताच्या माध्यमातून होतो. गोल्डन क्रिसेंट म्हणजे इराण, पाकिस्तान आणि बांगलादेश. गोल्डन ट्रायंगल म्हणजे लाओस, म्यानमार आणि थायलंड. ट्रेड किती आहे माहिती आहे का? $1000 बिलियन वर्षाचा टर्नओव्हर आहे. जगातल्या स्टील आणि आयर्न इंडस्ट्रीचं सुद्धा टर्नओव्हर तेवढा नाही आहे. मग आता एवढा येणारा ड्रग्सचा पैसा आणि ड्रग्स कुठं खपवायचे, तर आमची तरुण पिढी हे त्याच्यासाठी असणारं फेवरेट टार्गेट आहे. एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला परमेश्वराचं चित्र काढायचं असतं. तो आपल्या मित्राला विचारतो, अरे काय करू, मला परमेश्वराचं चित्र काढायचं छानसं. तो एखादा छोटासा गोड 5-6 वर्षाचा मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र काढ, ते कदाचित परमेश्वरासारखं होईल. तो तसंच करतो. असा छोटासा गोड मुलगा निवडतो, त्याला समोर चित्र काढतो. खूप सुंदर असं चित्र बनतं, कृष्णासारखं होत असेल. ते खूप खपतं, त्याला खूप पैसे मिळतात. साधारण 20 वर्षानंतर पुन्हा त्याची इच्छा होती. त्याला विचारतो की मला राक्षसाचं चित्र बनवायचं, मी काय करतो? तो जेलमध्ये जा, त्यांना अनेक खून केले, त्यांना बलात्कार केलेले आहेत, अनेक गुन्हे केलेले आहेत, असा एखादा क्रिमिनल शोध हिंस्र स्वरूपाचा, त्याचं चित्र बनव, ते थेट राक्षसाचं होईल. असाच जातो जेलमध्ये, जेलच्या परवानगीने एक त्याचे केस वाढलेले आहेत, डोळे लाल बुलंद, हिंस्र असा दिसणार आरोपी निवडतो, त्याला समोर बसवतो आणि त्यावेळेला बघून चित्र काढायला सुरुवात करतो. तो कुतूहलानं पाडतो, अरे काय कशात चित्र बनवतो? तो तुझ्याकडे पाहून मी राक्षसाचं चित्र बनवायला लागलेलो आहे. हे ऐकल्यानंतर त्या क्रिमिनलच्या किंवा आरोपीच्या डोळ्यातनं अश्रू गळायला लागतात. त्याला आश्चर्य वाटतं, रे तू का रडतोय? त्यापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं तो मीच आहे. या 20 वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू मरत गेला आणि माझ्यातला राक्षस हळूहळू मोठा होत गेला. त्याला आपण खाद्य घालतो ना, तो जिंकत असतो. Without question, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्याला कुठलाही प्रश्न विचारायचा नाहीये, कोणताही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. स्वातंत्र्य देवतेची विनवणी, 50शीची उमर गाठली, अभिवादन मत करू नका. मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन, कुबडाचे व्रत धरू नका. जनसेवेस तवसे कचेरी ती टाकूनची गुहा नसे. मेजा खालून मेजावर तुम्ही द्रव्य कुणाचे लुटू नका. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. कर्मणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. गोरी गरिबा छळू नका. पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी, हे विसरू नका. मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. जय हिंद.